आपण जाणार आहोत पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी आहेत निलेश खरमरे। निलेश, आज पुण्यामध्ये जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। याही मोर्चामध्ये मोठ्या संख्येने जनतेने सहभागी व्हावं, तसंच सर्वपक्षीय नेत्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। कशा पद्धतीची तयारी करण्यात आली आहे? खरं तर श्वेता, पुण्यातला हा जो मोर्चा आहे जन आक्रोश मोर्चा, हा लाल महालापासून ते जिल्हाधिकारी कचेरीपर्यंत हा मोर्चा जाणार आहे। आणि या रस्त्यावर पूर्णपणे जर बघितलं तर काळे झेंडे लावण्यात आलेले आहेत। जागजागी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचे फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। महत्त्वाचं म्हणजे या मोर्चामध्ये ज्योती मेटे असतील, मनोज जरांगे पाटील असतील, काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण असतील, सुरेश धस असतील, बंटी पाटील असतील, हे जे नेते आहेत हे प्रामुख्याने सहभागी होणारे आहेत। आणि त्यांच्यासोबत संतोष देशमुख यांची जी मुलगी आहे वैभवी आणि त्यांचा भाऊ धनंजय देशमुख हे पण सहभागी होणार आहे। आणि या मोर्चामध्ये प्रामुख्याने मागणी करण्यात येते आहे की जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आहे। आणि त्याचबरोबर जेवढेही आरोपी आत्ता ताब्यात घेतलेले आहेत त्यांचा जो खटला आहे तो बीडमध्ये न करता इतर राज्यांमध्ये इतर जिल्ह्यांमध्ये करण्याची मागणी जी आहे ती करण्यात येणार आहे। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जे वाल्मिक कराड आहेत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर वेगळा खटला सुरू करण्याची मागणी करण्यात गेली आहे। एकूण जर पाहिलं तर पुण्यातला जो मोर्चा आहे जन आक्रोश मोर्चा, त्याची पूर्णपणे तयारी या ठिकाणी झालेली आहे। जवळपास आता 10 ते 15,000 जे लोक आहेत ती लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील। बीड, जालना, सिंदखेड राजा आणि पुणे असा हा 5वा मोर्चा असणार आहे। आणि या मोर्चाचा प्रामुख्याने म्हणजे फक्त हा संतोष देशमुखसाठीच हा मोर्चा नाही आहे, तर याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी जे आहेत दलित जो तरुण होता त्याची हत्या झाली होती त्याच्यासाठी सुद्धा हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। याला कुठलंही राजकीय वळण नाही आहे। उलट या मोर्चामध्ये सर्वपक्षीय, सर्व धर्मीय, सर्व जातीचे लोक सहभागी होणार असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे। काही तास उरले आहेत या मोर्चाला, मात्र मोर्चाची पूर्ण तयारी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। लाल महाल ते कलेक्टर ऑफिस हा जो रस्ता आहे जवळपास 1.5 किलोमीटरचा मार्ग आहे। या मार्गावरचे पर्यायी रस्ते आहेत ते आता बंद करण्यात आलेले आहेत आणि या पूर्ण मार्गावर आपल्याला काळे झेंडे पाहायला मिळतात। आता या मोर्चाकडं महत्त्वपूर्ण का बघितलं जातं, कारण या प्रकरणामधले जे काही आरोपी आहेत ते पुण्यामध्ये सापडलेले आहेत। काल जे 2 आरोपी सापडले आहेत घुले आणि सागळे ते पुणे परिसरात सापडलेले आहेत। आणि ज्या पवनचक्की प्रकरणामध्ये खंडणी प्रकरणातला जो मुख्य सूत्रधार किंवा संशयित सूत्रधार मानला जातो तो वाल्मिक कराड, तो सुद्धा पुण्यामध्ये शहरात आलेला आहे। त्यामुळे हे सगळं प्रकरण पुण्याभोवतीच फिरताना आपल्याला पाहायला मिळतात। जरी घटना ही जरी बीडमधली जरी असली तरी जे आरोपींचं जे उठणं बसणं आहे ते पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे या मोर्चामध्ये जे मान्यवर येणार आहेत किंवा मनोज जरांगे पाटील असतील त्यांनी तर आता जे आरोपी आहेत त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे। तर या मोर्चामध्ये ते नक्की काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परंतु या सगळ्या मोर्चाची तयारी आपल्याला झालेली पाहायला मिळत आहेत। अनेक लोक जे आहेत ते पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। विशेष करून बीड आणि परळीमधली जे मोठ्या संख्येने लोक आहेत ती पुण्यामध्ये काल रात्री दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि आता मी उभा आहे लाल महाल चौकामध्ये। या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही लावण्यात आलेला आहे। आणि याच लाल महालातले जे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे मोर्चाकडे सुद्धा सर्वांचं लक्ष राहणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।